बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय। पुण्याला पुराचा धोका कायम आहे। सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग 45,705 क्युसेक्स करण्यात आलाय। त्यामुळे नदी पात्रालगतच्या भागांमध्ये पाणी शिरण्याचा धोका कायम आहे। पुण्यातल्या पूरस्थितीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ लक्ष ठेवून आहेत। यावेळी प्रशासनाकडून योग्य समन्वय साधला जात असून गेल्या वेळेप्रमाणे स्थिती उद्भवणार नाही असा दावा मंत्री मोहोळ यांनी केला। रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलंय। या पावसामुळे रस्ते आणि पूल पाण्याखाली गेलेत। पाताळगंगा नदीने इशारा पातळी तर काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। पुढील काही तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। प्रशासन अलर्ट मोडवर आहे। नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क रहा असं सांगण्यात आलंय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे कुशावर्त परिसरातील बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचलंय। भाविकांचे हाल होत आहेत। श्रावण महिन्यानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते, पण पावसामुळे भाविकांची गैरसोयही होती आहे। मावळात पडत असलेल्या संततधार पावसामुळे पवना आणि इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। इंद्रायणी नदीला पूर आल्याने घाटावर असलेलं कुंडलिक मंदिर पाण्याखाली गेलंय। मुख्य मंदिराच्या पायऱ्यांवर पाणी आल्याने कुणीही नदीपात्रात उतरू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। पालघर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे सूर्या, तानसा, पिंजाळ आणि वैतरणा नदी काठावरील 100 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। लोणावळा परिसरात बरसणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। रस्ते जलमय झालेत। नांगरगाव, बापदेव रोड आणि नारायणी धाम मंदिरासमोरचा रस्ता पाण्याखाली गेलाय, तर पांगारे वस्तीत पाणी शिरलंय। नागरिकांची तारांबळ उडाली आहे। तसंच वाहन चालकांना पाण्यातून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 45,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच काही हुल्लडबाज तरुण पाण्याच्या प्रवाहात फोटो काढताना दिसले। त्यामुळे जीव धोक्यात घालून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करतायत। मावळमधील तिकोना गडावरील श्रीरामाची गादी इथं भूस्खलन झाल्याने गडाच्या पायथ्याशी माती आणि दगडगोट्यांचा खच पडला। त्यामुळे पायथ्याजवळ पर्यटकांना न थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या। गडावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। कळवण तालुक्यातील चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। चणकापूर धरण 70% क्षमतेने भरलंय। धरण परिसरातील शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकं पाण्याखाली गेली आहेत। दरम्यान या धरणातून गिरणा नदी पात्रात 10,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। पुण्यातील वरसगाव धरणही ओव्हरफ्लो झालंय। धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। नदीकाठच्या गावांना सतर्क रहा असं सांगण्यात आलंय। मावळ तालुक्यात काल रात्रीपासूनच पाऊस पडतोय। अनेक इमारतींमध्ये पाणी शिरलंय। दरम्यान सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। नागरिकांनी शक्यतोवर घरात राहावं असं आवाहन करण्यात आलंय। लोणावळ्यात पावसाचं प्रमाण वाढलं असून भुशी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून पावसाचं पाणी वेगाने वाहत असल्याने लोणावळा पोलिसांनी सुरक्षेसाठी पर्यटकांना भुशी धरणावर जायला मज्जाव केलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पावसाचा जोर वाढल्याने शहरातील उपनगरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलंय। तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरांमध्ये आर्मी आणि एनडीआरएफची पथकं देखील तैनात ठेवण्यात आलेली आहे। लोणावळ्यातील कार्ला गडावर पावसाच्या पाण्याने हाहाकार उडालाय। गडाच्या पायथ्याशी कमरेपर्यंत पाणी आहे। एकवीरा आईचे भाविक मात्र याच पाण्यातून वाट काढत गडावर देवीच्या दर्शनाला जात असल्याचं बघायला मिळतंय। नाशिकच्या गंगापूर धरणातून पहिला विसर्ग झालाय। त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे। गोदावरी नदीचा प्रवाह नाशिक शहरातून जात असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
पिंपरी चिंचवड शहरात पावसाचा जोर वाढतोय। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेता शहरातील नदीकाठच्या सुमारे 1000 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं। पुणे शहरात पुन्हा पूरस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय। धरणं भरू लागली आहे। धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं धरणातून विसर्ग करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत। धरण 65% खाली करावं, अशा पार्श्वभूमीवर पाणी सोडावं असं अजित पवारांनी सांगितलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातील एकता नगरमधील स्थानिकांशी संवाद साधला, तसंच त्यांनी मुख्यमंत्र्यांशी पुनर्विकासाबाबतही चर्चा केली, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली। पुणे वेधशाळेनं घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट दिलाय। सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंदरमावळात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। टाटा धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढलाय। धरणाचं पाणी शेतात शिरू लागलंय। भातशेती पाण्याखाली गेली आहे। घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढलाय। पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडकरांचं श्रद्धास्थान असलेल्या मोरया गोसावी मंदिर परिसरात पाणी शिरलंय। मुख्य संजीवन समाधी मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। दरम्यान कुकडी प्रकल्पातील सगळ्यात मोठं 13.5 टीएमसी क्षमता असलेले डिंभे धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। या धरणातून 7000 क्युसेक वेगानं घोड नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। लोणावळ्यात पावसानं तुफान हजेरी लावली आहे। भुशी धरणावर आज वीकेंड निमित्त पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली। दरम्यान पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये यासाठी लोणावळा पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा 93% आलाय। गेल्या 24 तासात धरण परिसरात 98 मिलीमीटर पाऊस झालाय, त्यामुळे शहराची वर्षभराची चिंता मिटली आहे। इगतपुरीच्या भाम धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आश्रमशाळेत स्थलांतरित करण्यात आलं। गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका तिथल्या गर्भवती महिलांना बसतोय। चरबीदंड इथल्या एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी खाटेची कावड तयार करून 2 किलोमीटरची पायपीट करत तिला रुग्णालयात नेलं। चरबीदंड ते लेकूर बोळी या दरम्यान पूलच नाहीये, त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होतात। सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 1 इंचानं घट झाली आहे। सध्या पातळी 39 फूट 11 इंचावर आहे। अजूनही कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या आसपास आहे, त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। रत्नागिरीत समुद्राला उधाण आलंय। समुद्राच्या लाटा अतिवेगानं किनाऱ्यावर येऊन धडकतायत। आज आणि उद्या मोठी भरती येण्याची शक्यता आहे। समुद्र खवळला असल्यानं मासेमारीसाठी किंवा पर्यटनाकरता कोणीही जाऊ नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुसळधार पावसामुळे रायगडच्या खोपोली परिसरात अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेलेत, तर शिळफाटा डीसी नगरमध्ये अनेक सखल भागात पाणी साचलंय। अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत। भुसावळ शहरात अवघा अर्धा तास झालेल्या पावसानंतर जामनेर रोड जलमय झालाय। तिथल्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे। जामनेर रोडवरील महामार्गाचा अंडरपास हॉटेल रंगोली परिसरातील पाण्याचा संथगतीनं निचरा झालाय। अमरावतीच्या मेळघाटातील खुटीदा या गावात खंडू नदीवर पूल नसल्यानं नागरिकांना दररोज धोकादायक प्रवास करावा लागतोय। पूल नसल्यानं नदीच्या वाहत्या प्रवाहातून नागरिकांना वाट काढावी लागते, त्यामुळे गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। एक महत्त्वाची बातमी येते। खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे, या संदर्भातली बातमी आहे। खरं तर धरण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। 45,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, 45,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे।
त्यामुळे काय परिस्थिती आजूबाजूच्या परिसरात उद्भवते हे बघणं महत्त्वाचं आहे। आतापर्यंत 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू होता, आता तो 10,000 क्युसेकनं वाढवून 45,000 क्युसेक प्रति तास इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुन्हा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं विधान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं। 46,000 कोटींचं कर्ज भरण्याकरता सरकारला अडचणी येत आहेत, याचाच फटका विकास निधीला बसतोय, त्यामुळे कर्जमाफी होणार नाही असं स्पष्टीकरण आमदार गायकवाड यांनी दिलं। आदिवासी विकास विभागाच्या घोडेगाव प्रकल्पातील 3 ते 4 आश्रमशाळांमधील दुधाच्या पिशव्यांमध्ये जिवंत अळी सापडली। अन्न आणि औषध प्रशासन विभागानं या गोष्टीची दखल घेतली असून आश्रमशाळेतील दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी स्पष्ट केलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेमध्ये जनता दरबार घेतला। यावेळी मोठ्या प्रमाणात नागपूरकरांनी आपल्या समस्या गडकरींसमोर मांडल्या। यावेळी जनतेची कामं करा, हप्ते घेत असाल तर नोकरी गमवावी लागेल अशी तंबी नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना दिली आहे। परभणी शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचलंय, नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। या विरोधात आपच्या वतीनं शहरातून रॅली काढत खड्ड्यांचं पूजन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील कसगाव परिसरातील चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाण पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। अपघातांमुळे वाहन चालक त्रस्त झालेत। रस्ते दुरुस्तीची मागणी आता जोर धरतेय। नागपूरच्या जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यातील पीडित शेतकरी आणि खातेदार संघटनांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सुनील केदार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला। यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं दिसून आलं। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांकरता सांगलीमध्ये शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। या मोर्चात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीकरता वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेसच्या वतीनं हिंगोलीत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। काँग्रेस नेते आमदार प्रज्ञा सातव यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे। त्याआधी बाईक रॅली काढण्यात आली। भाईंदरच्या न्यू गोल्डन नेस्ट परिसरामध्ये महापालिकेच्या कचरा गाडीनं रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली। यात 2 ते 3 वाहनांचं नुकसान झालं। कचरा गाडीतील वाहन चालकाला फिट आल्यानं हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीत कोणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं खळबळजनक वक्तव्य वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केलं। ओबीसी एससी एसटी हे आरक्षण बचाव यात्रेनिमित्त पोहरादेवी इथं आले असता बोलत होते। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून खळबळजनक भाष्य केलं। कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीतच, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा असं आंबेडकर म्हणाले। तर विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून फक्त 11 ओबीसी आमदार आहेत, त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे। प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगेंनी भाष्य केलं। ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला। ते नवीन काहीतरी काढून मराठ्यांचं वाटोळं करायला निघालेत, मी मात्र मराठ्यांचं कल्याण करणार आहे असं जरांगे म्हणाले। नगर कल्याण महामार्गावरील पिंपळगाव जोगागावच्या हद्दीत बस आणि कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झालाय। काही लोक जखमी आहेत, त्यांना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बुलडाणा जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचारी सोनाली मोहाने यांनी शासकीय निवासस्थानी गळफास लावून घेत आत्महत्या केली। या घटनेनं एकच खळबळ उडाली। पोलीस अधिक तपास करतायत। छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।